वळण सरोज कुमार मिठारी यांचं आत्मकथन भाग 10वा. कॉलेजमधील अखेरचे दिवस माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. घरी आल्यावर सतत संध्याचाच विचार, त्यातच माझी परिस्थिती आणि आईवडील सतत डोळ्यांसमोर येऊ लागल्याने माझ्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने त्यांना किती मनस्ताप सहन करावा लागेल या विचारांनी मला संयमाने आणि सन्मानानेच यातून मार्ग काढावा लागणार होता. संज्ञाचेही यापेक्षा वेगळे मत नव्हते, कारण ती त्यांच्या घरातील मोठी मुलगी. माझ्या अभ्यासात मन लागेना, पण काही झाले तरी अभ्यासात खंड पडू द्यायचा नव्हता, कारण या सगळ्या परिस्थितीतून माझा अभ्यासच मला बाहेर काढणार होता. माझ्या मनाची तगमग मित्रांच्या आणि शिक्षकांच्याही ध्यानी आली. धाडस करून चिले सर, गोसावी सर आणि दीक्षित मॅडम यांना भेटून एकदाची माझी घालमेल त्यांच्या कानावर घातली. ते ऐकतील हा माझा विश्वास होता. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर त्याग, परिश्रमाला पर्याय नाही. परीक्षा जवळ येत आहे तेव्हा अभ्यासाला प्राधान्य दे. चांगले गुण मिळवून 12वी नंतर D.Ed अभ्यासक्रमास प्रवेश घे. 2 वर्षानंतर तू स्वतःच्या पायावर उभा राहशील आणि नंतर तुझे मार्ग मोकळे आहेत, असे सांगून त्यांनी मोठ्या मनाने माझी समजूत काढली. एक लक्षात ठेव सरोज, तू काहीतरी करून दाखविलेस तरच तुला भविष्यात किंमत राहील, अन्यथा नंतर कोणीही तुझी चौकशी करणार नाही. त्यामुळे जागा हो. हा गोसावी सरांनी. आणि मिठारी, तुझ्या घरची परिस्थिती हसणाऱ्यांपुढे पाय घसरून पडण्यासारखी आहे. तुला मागेही आव्हाने आहेत आणि पुढेही. यात तुझ्यासोबत तुझ्या प्रेमाची होरपळ कशाला करतोस? यातून आधी बाहेर पड, सक्षम हो, नंतर तुझे पर्याय खुले आहेत. हा चिले सरांचा लाख मोलाचा सल्ला मला विचारप्रवृत्त व्हायला भाग पाडत होता. प्रत्यक्ष निरोप समारंभाचा दिवस उजाडला. वर्गातील सगळी मुले मुली या दिवशी नटून सजून आली होती. आज प्रत्येकालाच येथून पुढील शिक्षणासाठी कायमचे बाहेर पडावे लागणार होते. नव्या मार्गाची उत्कंठा होती, पण जुना मार्ग सोडवत नव्हता. त्यामुळे अनेक मित्रमैत्रिणी भावनिकही झाल्याचे दिसत होते. कार्यक्रमाला अद्याप वेळ होता, तोपर्यंत कॉलेजच्या आवारात शिक्षकांसोबत ग्रुप फोटो काढण्याचे ठरले. पण संज्ञा कुठे दिसत नव्हती. कार्यक्रमाची वेळ जवळ आली तरीही ती दिसेना. माझे डोळे तिच्या वाटेकडे लागलेले. इतक्यात कॉलेजच्या गेटमधून संज्ञा आत येताना दिसली. लगेच मी फोटोग्राफरना मोठ्या आवाजात, प्लीज 2 मिनटे थांबा, अशी विनंती केली. आता सूरज खुश, अशा वाक्यानेच मित्रांनी दाद दिली. शेवटी एकदाचा ग्रुप फोटो निघाला आणि मला हायसे वाटले. संज्ञा, किती वेळ तुझी वाट पाहत होतो. तू येणार ही मला खात्री होती, असे मी म्हणताच ती म्हणाली, अरे मलाही यायचेच होते, पण पाहायला येणाऱ्या त्या स्थळामुळे मला घरी काही बोलता येत नव्हते आणि योगायोगानं त्यांचा निरोप आला की आम्ही पुढच्या शनिवारी येतोय. त्यामुळं घरच्यांनी आज कॉलेजमध्ये जाण्यास परवानगी दिली आणि मी गडबडीने आले. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्याची वेळ झाली. आम्ही सभागृहात जाऊन बसलो. निरोप समारंभ सुरू झाला. माझ्या मनोगताची वेळ आली. निरोप, जिवलगांचा विरह, व्याकुळता आणि मला जगायला शिकवलेला हा परिसर आता कायमचा दुरावणार अशी खंत. तरीही उमेदीने पुढची वाटचाल करू असा आशावाद दाखविणारे माझे मनोगत सर्वांच्याच पसंतीस उतरले. माझे मनोगत सुरू असताना संज्ञाच्या डोळ्यांतील आसवे मला विव्वल करत होती. हा निरोप समारंभ फक्त कॉलेजचाच नव्हता, तर आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचाही होता. त्यामुळं आसवांच्या साक्षीनेच मी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या रजनीताई हिरळीकर यांनी सर्वांना चांगले मार्गदर्शन करताना माझ्या भाषणाचेही जाहीर कौतुक केले. प्राचार्यांसह सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन करून आम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आभार प्रदर्शन करण्यासाठी आलेल्या साळोखे सरांनी मात्र एक मोठी घोषणा केली. त्यांच्या घोषणेने मला तर आनंदाचा मोठा धक्का बसला. संपूर्ण कॉलेज, शिक्षक, विद्यार्थी यांनी त्या घोषणेचे जोरदार स्वागत केले. मी स्वतःला चिमटा काढू लागलो. खरेच मीच तो आहे का, असे स्वतःला तपासू लागलो. मैन राजाराम ज्युनियर कॉलेजचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार सरोज कुमार मिठारी
यांना जाहीर झाला आहे आणि पुढच्या शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात शिक्षण उपसंचालक उज्ज्वला देवी पाटील यांच्या हस्ते तो पुरस्कार दिला जाईल असे सरांनी जाहीर केले. आयुष्यात आनंद काय असतो, यश काय असतं, शिक्षण काय असतं, शिक्षक कसे असतात, मित्र कसे असतात, हे सगळं मला या कॉलेजनं दिलं होतं. आणि आत्ता हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार. 2 वर्षांत मी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय विविध स्पर्धांत मिळवलेले यश, कॉलेजमध्ये राबविलेले विविध उपक्रम, कोणताही वाद उद्भवू न देता सर्व विद्यार्थ्यांचे राखलेले संघटन आणि हे सर्व करत असताना अभ्यासात राखलेले सातत्य, या सर्वांचा विचार करून कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील मिळून सर्वानुमते हा पुरस्कार जाहीर झाल्याचे सरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सभागृहातच मला उचलून जल्लोष साजरा केला. निरोप समारंभाला एक आनंदाची झालर लागली. सर्वांनी माझे अभिनंदन केले. तितक्यात संज्ञा आली. सूरज, अभिनंदन. आज मला खूप आनंद वाटला आणि तुझा अभिमान आहे. तुझ्या सर्व प्रामाणिक कष्टाचे फळ तुला कॉलेजने दिले. आता तू अभ्यास करून शिक्षकांची स्वप्ने पूर्ण कर. पुढे परीक्षा आहे आणि तुला तर भूगोल आणि संरक्षणशास्त्र या विषयात बोर्डाच्या गुणवत्ता यादीत यायचं आहे. तू ते करून दाखवणार याची खात्री आहे. हे सांगताना तिने मोठ्या धैर्याने माझ्या हाती हात दिला. तिला खूप काही सांगायचं आहे हे तिच्या डोळ्यात मला दिसत होते. सूरज, पुढच्या शनिवारी मला पाहायला येणार आहेत. त्यामुळे बक्षीस समारंभाला इच्छा असूनही मी येऊ शकत नाही. तू पुन्हा कधी भेटणार? असा अर्थ प्रश्न ती विचारू लागली. मी ही 12वीनंतर DED करायचं ठरवलं आहे. अभ्यास खूप करते, पण घरचे काय निर्णय घेतील माहीत नाही आणि त्यांच्या निर्णयापुढे माझे काहीच चालत नाही. परीक्षेनंतर मला गावी जावे लागेल. त्यामुळे आपले कसे होणार हा प्रश्न मला खूप सतावतो आहे. असा भावनांचा कट दाबून ती बोलू लागली. मी म्हटलं, संज्ञा, तुझ्यासारखीच माझी अवस्था झाली आहे. पण आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांना संकटात टाकणं मला उचित वाटत नाही. यातून आपण सन्मानपूर्वक मार्ग नक्की काढू. काही झाले तरी तू तुझे शिक्षण थांबवू नको. माझे पुढील भवितव्य हे 12वीच्या गुणांवर अवलंबून आहे. पण एक सांगतो, 70% अधिक गुण मिळाले तरच मला DED प्रवेश शक्य आहे. तेवढे गुण मिळाले तरच मी तुला तुझ्या गावी भेटायला येईन. जर मी भेटायला आलो नाही तर हा सूरज अपयशी ठरला असे समजून मला माफ कर. मी असे म्हणताच तिला अश्रू रोखता आले नाहीत. परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला. आज कॉलेजचा तसा शेवटचा दिवस होता. या 2 वर्षांत सर्व शिक्षकांनी केवळ विद्यार्थी न समजता माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. प्राचार्य पाटील सर यांच्यासह कला आणि वाणिज्य विभागाचे चिले सर, पाटील सर, साळोखे सर, गोसावी सर, कदम सर, दीक्षित मॅडम, विज्ञान विभागाचे देशमुख सर, डोने सर, खाडे सर, चौगुले सर, देशमुख मॅडम, हिवरेकर मॅडम, चौगुले मॅडम अशी सर्वांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सरोज, तुझ्यासाठी कॉलेज नेहमीच खुले राहील. काहीही आणि कसलीही अडचण आली तर तू हक्काने आमच्याकडे येत जा, असे सर्वांनी मला आश्वस्त केले. लवकरच बक्षीस समारंभ होणार होता. त्यावेळीही मला चांगले भाषण करण्याच्या सूचना मॅडमनी दिल्या होत्या. हे शेवटचे भाषण दर्जेदार आणि मला मिळालेल्या पुरस्काराला साजेसे करायचे मी ठरविले. त्यासाठी मी माझे गावातील जवळचे मित्र, मार्गदर्शक अरविंद कांबळे सर आणि माझे वक्तृत्वातील गुरु जाधव सर यांची मदत घेतली. माझा कॉलेजचा सर्व प्रवास त्यांना इत्थंभूत माहीत होता आणि वेळोवेळी ते मार्गदर्शन करतच होते. मला पुरस्कार जाहीर झाला याचा त्यांनाही खूप आनंद झाला होता. दोघांनीही वेळ काढून त्यांच्या हस्ताक्षरात टिपणे काढून मला भाषणासाठी मसुदा तयार करण्यास मदत केली. नेहमीप्रमाणे मी तयारी केली. शनिवार दिनांक 29 जानेवारी 2000 रोजी कॉलेजमध्ये बक्षीस समारंभ सुरू झाला. प्राचार्य डॉक्टर V पाटील समारंभाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण उपसंचालक उज्ज्वला देवी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रम सुरू झाला. सभागृह नेहमीप्रमाणे भरलेले होते. शिरगावातून दीपक पाटील,
चुलत बंधू प्रकाश बळवंत मिठारी यांच्यासह माझे सर्व मित्र आवर्जून उपस्थित होते. आयुष्यामध्ये अनेकदा शाळा सोडून अन्यत्र भटकलेल्या, घरच्या कित्येक पिढ्यात शिक्षणाचा गंध माहीत नसलेल्या, गरिबीमुळे निराधार असलेल्या आणि जगण्याचा आधार शोधताना किनाऱ्यावर जोरकस आपटलेल्या माझ्यासारख्या कफल्लक मुलाचा, एका सामान्य विद्यार्थ्याचा आज येथे आदर्श विद्यार्थी म्हणून पाहुण्यांच्या हस्ते गौरव झाला आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत करत होते. सत्कारानंतर माझे झालेले भाषण असेच संस्मरणीय ठरले. ते ऐकून प्रमुख पाहुण्या म्हणाल्या, सरोजसारखा एक सामान्य विद्यार्थी येथे रस्ता शोधण्यासाठी येतो आणि आपल्या परिश्रमाने तो स्वतःच इतरांना मार्गदर्शक ठरतो, हे सर्वांसाठीच अभिमानास्पद आहे. आज त्याने आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार घेतला आहे, पण अशा विद्यार्थ्यांची जागा खाली नसून या व्यासपीठावर आहे. भविष्यात त्याने आपल्या हातून असेच पुरस्कार देण्याची जिद्द ठेवावी. मॅडमनी केलेले भाषण प्रेरणा देणारे होते, माझ्यावर विश्वास दाखवणारे होते. कार्यक्रमानंतर मॅडमनी बोलावून घेतले. अरे, तुझ्याबद्दल मी घरी अनेकदा सरांकडून ऐकले होते. आज प्रत्यक्ष अनुभवता आले. छान वाटले. तुला काहीही अडचण आली तर माझ्याकडे ये, पण जिद्द सोडू नकोस, असे त्यांनी सांगितले. मला मोठे बळ मिळाले. शिक्षकांनीही माझे पुनश्च अभिनंदन केले आणि त्याचवेळी मला समजले की उज्ज्वलादेवी पाटील मॅडम आपल्या प्राचार्य डॉक्टर पाटील सरांच्या मिसेस होत्या. शिक्षकांनीही माझे पुनश्च अभिनंदन केले. मित्रांनीही नेहमीप्रमाणे जल्लोष केला. कॉलेजमधून निघताना मनात अनेक विचार तरळू लागले. हातात ट्रॉफी आणि विविध स्पर्धा जिंकून मिळविलेली भरपूर प्रमाणपत्रे होती. शाळा सोडून भटकणारा एक मुलगा आज आदर्श विद्यार्थी झाला होता. कधीकाळी केवळ कसे तरी शिकायचे म्हणून येथे प्रवेश घेतला होता. लहानपणापासून वाट्याला जे दारिद्र्यच आले, पदोपदी जी अवहेलना झाली, त्यामुळे मनात केवळ सुडाची भावनाच अधिक होती. परिस्थितीला जे कारणीभूत ठरले, ज्यांनी केवळ यातना दिल्या, त्यांचा एक दिवस बदला घ्यायचाच, या एकाच भावनेने जगत आलो होतो. म्हणून खिशात पेनऐवजी फायटर पंच घेऊन वावरत होतो. पण या कॉलेजने मलाच पूर्ण बदलवले. जगण्यावरचा विश्वास वाढवला. हताश न होता क्रोधापेक्षा संयमाने संकटांना आणि परिस्थितीला सामोरे जायची शिकवण आणि हिंमत माझ्यात वाढवली. माझ्यातील सुडाची आणि क्रोधाची भावना येथे कधीच विरली होती. होय, मला जे खरे प्रेम मिळाले ते येथूनच. मी कोण आहे, कोठून आलो आहे, कसा आलो आहे, या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून फक्त माझ्यात काय आहे आणि मी काय करू शकतो हे जाणवून दिले माझ्या मित्रांनी, शिक्षकांनी. आता येथूनच पुढचे प्रत्येक पाऊल मला जबाबदारीने टाकावे लागणार होते. कोणत्याही परिस्थितीत या पुरस्काराची उंची कमी होणार नाही, माझ्यावर दाखविलेला विश्वास कमी होणार नाही, असेच वर्तन मला ठेवावे लागणार होते. मी पूर्ण बदलून गेलो. आजपर्यंत ज्यांना शत्रू समजत होतो, त्यांच्यातही एक माणूस मला दिसू लागला. आता बदला घ्यायचा नाही, तर आपण बदलायचे आणि जमले तर समोरच्यालाही बदलवायचे, तेही प्रेमाने आणि शांततेनेच. हा धडा आज मला येथे मिळाला होता.